भारताला ऑलिम्पिकचं पहिलं मेडल मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांना इंडियन ऑलिम्पिक हाऊसमध्ये ही खासच जागा मिळाली आहे। इंडियन हाऊसमध्ये प्रवेश केला की समोरच भारतीय ऑलिम्पिक मेडलिस्टचे फोटो लावण्यात आले आहेत आणि पहिलं मेडल मिळवणाऱ्या खाशाबा जाधव यांना इथे पहिलं स्थान मिळालंय। तर इंडियन हाऊसचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहिणी गोसावी यांनी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक मेडल कोणी जिंकलं होतं ते, आणि येस, ते होते मराठमोळे खाशाबा जाधव। ज्या पद्धतीने पॅरिस ऑलिम्पिक मधलं इंडिया हाऊस हे भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे, त्याच पद्धतीने या इंडिया हाऊस मध्ये या आपल्या खाशाबा जाधवांचा फोटो हा सगळ्यात सुरुवातीला असणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। तर हे जे पॅरिसच्या ऑलिम्पिक मधलं पॅरिस ऑलिम्पिक विलेज, इंडियन ऑलिम्पिक विलेज आहे, या इंडियन ऑलिम्पिक विलेजची एंट्री केल्या सगळे जे आपले इंडियन मेडलिस्ट आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो आहेत, आणि त्या सगळ्यांची सुरुवात जी आहे ती आपल्या लाडक्या सगळ्यांच्या खाशाबा जाधवांच्या फोटोने झालेली आहे। तर खाशाबा जाधव यांनी 1952 मधल्या हेलेन्स्की ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकलं होतं, आणि त्यानंतर जी आपली सगळी मेडल्सची सुरुवात झालेली होती। तर हा सगळा इतिहास मेडल्सचा इथे या सगळ्या फोटोंच्या अशा पद्धतीने इंडियन हाऊसमध्ये दाखवण्यात आलेला आहे। आणि खरोखर इथे या इंडियन ऑलिम्पिक हाऊसची चा जो उद्देश आहे, जे एम आहे, तर ते इथे आल्यावर असं फुलफिल होतं, प्राऊड फील होतं की ओके, आपल्यासाठीही पॅरिस ऑलिम्पिक मध्ये इथे काहीतरी आहे आणि इथे अनेक गोष्टी घडणार आहेत। त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत राहीनच की इंडियन हाऊस मध्ये काय काय सुरू आहे ऑलिम्पिकच्या दरम्यान, पण ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण सतत या विषयावर बोलत राहूया। रोहिणी गोसावी, झी 24 तास, पॅरिस।